साहेबाच्या एकच नाही, अनेक आठवणी आणि अनेक आठवणीनं हृदय भरून येतंय. आम्हाला जे दुःख झालं साहेब गेल्यानंतर, असा मोठी जखम झाली जी जी कधी भरून येणार नाही आणि येत नाही. आणि जखमेच्या रूपानं साहेबाची सतत आम्हाला या दिवशी आठवण होते आणि आमचा कंठ सद्गदित होतो. मुंडे साहेब हयात असते तर जिल्ह्याची परिस्थिती काय राहिली असं वाटतं मला. या जिल्ह्याचा खूप कायापालट झाला असता, कारण साहेबाचे भाजपबरोबर आणि इतर पक्षाबरोबर त्यांच्याजवळ पक्षच नव्हता. साहेबाजवळ प्रत्येकाचं काम करण्याची एक त्यांची इच्छा होती आणि आलेल्या माणसाला कधी ते असं वापस पाठवत नव्हते. आणि एखाद्या वेळेस माणूस चुकला तर त्याला जवळ बोलून सांगत होते किंवा आता पुढच्या वेळेस तू चांगलं काम कर. अशा अनेक आठवणी आणि अनेक असे त्यांचे वागणुकीचे प्रकार, पक्षाच्या कार्यकर्त्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळणं आणि त्याची काळजी घेणं, नुसती काळजीच नाही, त्याच्या सांसारिक सुखामध्ये, त्याच्या अडीअडचणीमध्ये सतत त्यांचा खजिना हा कार्यकर्त्यासाठी खुला असायचा आणि स्वच्छंदपणे ते कार्यकर्त्याला मदत करून काम करायचे. त्यामुळं आम्ही कार्यकर्ते त्यांना कदापि विसरू शकत नाही. आम्हाला खूप असं अतीव दुःख झालेलं आहे. महाराष्ट्राला नाही, देशाला एक उभरता तारा जो पुढे चालून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला असता, देशाचा पंतप्रधान झाला असता, अशा नेतृत्वाला आम्ही मुकल्यामुळं आम्ही अत्यंत दुःखानं आज या ठिकाणी आल्यानंतर त्यांच्या आठवणी, अनेक त्यांचे प्रसंग डोळ्याखालून जातात आणि मन सद्गदित होतं. एक शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी असणार आहे. मुंडे साहेबांचं स्वप्न होतं जिल्ह्यामध्ये ते काम व्हावं. महायुतीच्या कार्यकाळामध्ये असं कोणतं काम आहे त्याला मंजुरी मिळाली, आता ते काम पूर्णत्वास येतं? आपल्या जिल्ह्याचा रेल्वेचा प्रश्न, रेल्वेचं खूप मोठं स्वप्न मुंडे साहेबाच्या मनामध्ये होतं ना. आज ते प्रीतमताईच्या रूपानं, पंकजाताईच्या रूपानं जवळजवळ 90% पूर्ण होत आलेलं आहे. आणि मुंडे साहेबाची एक खूप इच्छा होती की या जिल्ह्यात फार मोठा कारखाना, पांगरीला, सिरसाळ्याला फार मोठे MIDC काढावी आणि आपण केंद्रात गेल्यानंतर फार मोठा प्रकल्प आपल्या ग्रामीण विकासाच्या संदर्भात आणावा, अशा अनेक त्यांच्या कल्पना होत्या. पण त्या कल्पना ह्या कल्पनाच राहून गेल्या आणि त्या आठवणी झाल्या.